Examine the consistency of the following equations: x plus 2y minus 3 equal to 0, 7x plus 4y minus 11 equal to 0, and 2x plus 4y minus 6 equal to 0. Now these three equations are linear equations in a two variable xy, xy. Now these three equations are linear equations in two variables x and y are variables. इथे आपल्याला यांच्यामध्ये कन्सिस्टन्सी आहे का नाही ते बघायचे, तपासायचे. तर इथे आपण आधी हे दोन इक्वेशन घेऊ आणि x आणि y ची किंमत काढू. तर कोणतेही तीन इक्वेशन्स हे कन्सिस्टन्स असतात जेव्हा त्यांच्यामध्ये एखादं कॉमन सोल्युशन आहे. आणि दुसरं म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही 0 येईल. तेव्हा ह्या दोन कंडिशन जेव्हा लागू होतील त्या इक्वेशनसाठी तेव्हा याचा अर्थ ते तिन्ही इक्वेशन्स कन्सिस्टन्स आहेत. तर इथे आपण ह्याच्यामध्ये आधी काही कॉमन सोल्युशन आहे का ते चेक करू. तर पहिल्यांदा आपण हे दोन इक्वेशन्स घेऊ. x प्लस 2y मायनस 3 इक्वल टू 0, 7x प्लस 4y मायनस 11 इक्वल टू 0. ह्या इक्वेशनला आपण 7 ने मल्टिप्लाय करू आणि ह्या इक्वेशनला 1 ने मल्टिप्लाय करू. therefore 7x plus 14y, 2 into 7 14, y minus 3 into 7 21 equal to 0. 1 into 7 7x plus 1 into 4y 4y minus 1 into 11 11. आता हे सॉल्व करू. ह्याच्यामध्ये आपल्याला आता काय करायचं, सबट्रॅक्शन घ्यायचे. सबट्रॅक्ट, मग साइन चेंज करायची, प्लसची मायनस, मायनसची प्लस. तर 7x मायनस 7x इथे 0 येणार आहे. आता 14y मायनस 4y इक्वल टू 10y, इथे 10y आणि मायनस 21 प्लस 11 मीन्स 10 प्लस मायनस 10 मायनस 10 इथे मायनस 10 लिहू. मायनस 10 इक्वल टू 0. therefore 10y इक्वल टू 10, y इक्वल टू 1. 10 अपॉन 10 1. 10 भागिले 10 बरोबर 1. आता इथे y ची किंमत एक आली, x ची किंमत आपण काढू. कोणत्याही एका इक्वेशन मध्ये ठेवू आपण. इथे x प्लस 2y मायनस 3 इक्वल टू 0, y इक्वल टू इथे 1 ठेवू. x प्लस 2y मायनस 3 इक्वल टू 0, x प्लस 2 into 1 minus 3 equal to 0, x plus 2 minus 3 equal to 0, x minus 1 equal to 0. therefore x equal to 1. आता इथे x ची व्हॅल्यू पण 1 आहे आणि y ची व्हॅल्यू पण 1 आहे. इथे सोल्युशन काय आहे, xy equal to 1 and 1. ह्या दोन इक्वेशन वरून आपण हे सोल्युशन काढलं. आता हे आपल्याला चेक कुठे करायचे, थर्ड इक्वेशनला चेक करायचे. थर्ड इक्वेशन आहे 2x plus 4y minus 6 equal to 0. Put here x equal to 1 and y equal to also 1. 2 into 1 plus 4 into 1 minus 6 equal to 0. 2 plus 4 minus 6 equal to 0. 6 minus 6 equal to 0. 0 equal to 0. म्हणजे इथे हे इक्वेशन सॅटिस्फाय झालं जेव्हा आपण x इक्वल टू 1 आणि y इक्वल टू 1 ठेवलं. ते ह्याचा अर्थ ह्याचं सोल्युशन पण काय आहे, ह्या इक्वेशनचं सोल्युशन पण x इक्वल टू 1 आहे, y इक्वल टू 1 आहे. तसंच ह्या दोन्ही इक्वेशनचं पण सोल्युशन काय आहे, x इक्वल टू 1 y इक्वल टू 1. म्हणजे हे कॉमन सोल्युशन आहे ह्या तीन इक्वेशन्स मध्ये. ह्याच्यावरून आपण काय ठरवू शकतो, तर दीज थ्री इक्वेशन्स आर कन्सिस्टंट. आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आहे का नाही ते चेक करू. d इक्वल टू टेक कोएफिशियंट ऑफ x अँड y. इथे x चा कोएफिशियंट 1 आहे, इथे 7 आहे, इथे 2 आहे. y चा कोएफिशियंट 2 4 आणि 4 आणि कॉन्स्टंट. पण आधी आपल्याला काय करावं लागेल, हे इक्वेशन सगळे स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहावे लागतील. म्हणजे x प्लस 2y इक्वल टू 3, x प्लस 2y इक्वल टू 3,
7x plus 4y equal to 11 and 2x plus 4y equal to 6. आणि ते आता कॉन्स्टंट घेऊ. 3, 11 आणि 6 आणि एक्सपांड करू हा डिटर्मिनंट. इक्वल टू 1 इन ब्रॅकेट 4 into 6 24 minus 44 4 into 11 44 2 7 into 6 42 2 into 11 22 प्लस 3 ने मल्टिप्लाय करायचं. 7 into 4 28 7 चौक 28 2 into 4 8 minus 8. तेथे आपण हे सॉल्व करून घेऊ. 24 minus 44 म्हणजेच 44 minus 24 0 2 निगेटिव्ह 20 minus 2 2 minus 2 0 4 minus 2 2 20 plus 3 28 minus 8 means 20 equal to negative 20 minus 2 into 20 40 plus 3 into 20 60 equal to minus 60 plus 60 equal to 0. मग इथे d equal to काय आहे? equal to 0 आहे. Therefore these three equations, given equations, are consistent. Answer: given equations have common solution, that is x comma y equal to 1 comma 1 and also d equal to 0. Value of determinant is equal to 0. Hence given equations are consistent.